नमस्कार रसिक हो, आठवणींची साठवण ह्या आपल्या मुलाखतींच्या गप्पांच्या कार्यक्रमात मी पूर्वा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर ज्येष्ठ रंगकर्मी अर्थात प्रफुल्ल सामंत सर आहेत. नमस्कार सर. कसे तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळला? या क्षेत्राकडे मी ज्यावेळी अगदी 5-6 वर्षाचा होतो ना तेव्हापासूनच वळलो म्हणायला हरकत नाही. आणि माझ्या आईचे ते उपकार माझ्यावर आहे. कारण मला आठवतं त्याप्रमाणे अगदी पहिला माझा असा मंचीय कार्यक्रम म्हणायचा तर गीताई पठण स्पर्धा होती आमच्या पहिलीला. पेटकरबाई होत्या, मला अजूनही आठवतात. त्या सगळी स्तोत्र त्यांनी पाठ करून घेतली होती आमची त्या काळात. तर त्या गीताईच्या पठण स्पर्धेत मला बक्षीस मिळालं होतं. आजही ते गीताईचं पुस्तक अजूनही मी ते जपून ठेवलेलं आहे. आणि तिथून मग ही सुरुवात म्हणायला हरकत नाही. पण ही झाली शाळेतली हौशी रंगभूमीवरची सुरुवात. पण हेच कार्यक्षेत्र निवडावं असं तुम्ही का ठरवलं? हे कार्यक्षेत्र निवडावं असं मी ठरवलं नाहीच मुळी. ते आपसुकच घडत गेलं. कारण मला ह्या क्षेत्राची, या फील्डची इतकी काही अशी आवड उपजतच निर्माण झाली की रंगमंचावर गेल्याने तो लाईट घेतला ना की अंगात जे काही संचारतं म्हणजे ती रंगदेवतेची कृपा आहे असं म्हणू शकतो. रंगदेवतेची कृपा ती. पण ह्याच्याकरता काय विशेष अभ्यास केला? कारण हे क्षेत्र म्हणजे काही कोणीही यावं आणि उभं राहून बोलावं इतकं सोपं नाहीये. अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. या क्षेत्रात यायचं झालं ना तर तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे वाचन प्रचंड करायला हवं. कारण वाचनामुळे तुमचा जो काही बौद्धिक आवाका असतो ना तो खूप विस्तृत होतो. दुसरी गोष्ट, हा झाला वाचिक अंगिक. तुमचं शरीर सुद्धा तुम्ही व्यवस्थित राखलं पाहिजे. शरीराला सुद्धा तुम्ही त्याची निगुतीने केली पाहिजे, निगराणी ठेवली पाहिजे. अलीकडची मुलं ही खूप बघतात, पण ते म्हणजे फक्त पॅक्स पुरतीच त्यांचं हे असतं. तर वाचन मुळात हवं, डिक्शन, उच्चारण हे हवं. आणि त्याच्यासाठी मी तर म्हणेन की सर्वात सुंदर उपाय म्हणजे हे स्तोत्र पठण जे असतं ना, किंवा संस्कृत ही भाषा आपली इकडची आहे, तर संस्कृतचे श्लोक जरी तुम्ही वाचलेत ना तरी सुद्धा तुमचं डिक्शन सुधारतं. आणि डिक्शन हे महत्वाचं आहे. म्हणजे प्रमाण भाषा हे मला म्हणायचं नाहीये. एक उदाहरण द्याल का? हो, तर अथर्वशीर्ष म्हटलं ना तरी सुद्धा तुमचं उच्चार हे उत्कृष्टपणे येतात. किंवा आता मला समजा हिंदी सिरियलमध्ये किंवा सिनेमात काम करायचं असेल तर त्यांचं उच्चारण असेल ना, भले पंजाबी, भोजपुरी हे हिंदी बोलण्याचे वेगवेगळे प्रकार असतील, पण एक मध्यम मार्ग म्हणून तर त्याच्यासाठी तुम्हाला हिंदीचं वाचन हवं. तुम्ही प्रेमचंद वाचायला हवं. अगदी ओशो सुद्धा वाचलात तरी हरकत नाही, ओशोंची सुद्धा. तर त्यानुसार तुमच्या तोंडात ती भाषा वळायला हवी. हे झालं भाषेचं. पण भाषेबरोबर शब्दही फार महत्वाचे असतात. कारण योग्य शब्द योग्य ठिकाणी योजणं हे फार महत्वाचं असतं. तर ते कसं करता? नुसते शब्दच नसतात महत्वाचे. वाक्यात शब्दांची जी जागा असते ना ती सुद्धा खूप महत्वाची असते. आमच्या एक लेखिका आहेत, तर त्यांचं जे वाक्य असतं ना त्याच्यातले शब्द सुद्धा आम्ही इकडचे तिकडे नाही करत. कारण त्या वाक्याला सुद्धा एक बॅलन्स असतो, एक नाद असतो, एक रिदम असतो. त्यानुसारच तो यायला हवा. आणि त्याच्यासाठी मग तुमचं वाचन हवं. एखादं वाक्य बोलताना त्याची जी लय असते आणि त्या लयीत ते भाव असतात. क्रोध असेल, आनंद असेल, तो त्या ह्याच्यात त्या लयीतच, अर्थात अलीकडे तेवढा विचार करून लिहिणारे आपल्याला मिळाले तर ते खूपच चांगली गोष्ट असते. हा एक वेगळा मुद्दा झाला. पण प्रत्येक भूमिका ही एक वेगळं अंग उलगडून दाखवणारी असते. म्हणजे कदाचित त्या सात्विक धार्मिक भूमिका असतील, कदाचित त्या घरगुती कुटुंबातल्या भूमिका असतील, किंवा साहित्यिक ऐतिहासिक भूमिका असतील. तर ह्यांचा तुम्ही वेगवेगळ्या अनुषंगाने अभ्यास कसा करता एक कलाकार म्हणून? प्रत्येक जी भूमिका आपण करणार असू त्या भूमिकेचा आपण पूर्ण अभ्यास करावाच लागतो. आता मी स्वामी समर्थांची भूमिका केली, तर स्वामी समर्थांची भूमिका करण्याच्या आधी मी बखर पूर्णपणे वाचून काढली. एवढंच नव्हे तर एक
माझे वडील खूप आध्यात्मिक विषयाचे अभ्यासक होते. आमच्याकडे खूप घरातच पुस्तकं मिळाली मला वाचायला. किंजवडेकर शास्त्रींचे स्वामींच्या ज्या लीला होत्या त्याच्यावरचं विस्तृत स्पष्टीकरण किंवा त्याच्यामागचा अर्थ सांगणारं सुद्धा एक पुस्तक होतं. तर अशा प्रकारे स्वामी कसे वागायचे, स्वामींच्या वागण्याच्या मागचा हेतू काय, हे तुम्ही ज्यावेळी त्याचा अभ्यास करता त्याच वेळी तुम्हाला कळतं ना. आता एखादी शूर किंवा एखाद्या अत्यंत गाजलेल्या व्यक्तिमत्वाची तुम्ही ऐतिहासिक व्यक्तिमत्वाची तुम्ही भूमिका करताय, तर तुम्ही नुसती तलवार उगारून तुमची भूमिका नाही पार पाडू शकणार. त्या व्यक्तीचं महत्व काय, त्या व्यक्तीनी वेगवेगळ्या विषयाचा कसा जाणीवपूर्वक जनतेसाठी कसा फायदा होईल, ह्या त्याच्या ज्या कृती आहेत ह्या जर तुम्ही तुमच्या मेंदूत साठवत गेला असाल तर तुमची साहजिकच तो आब या व्यक्तिमत्वाचा तुमच्याकडून उभा राहतो. त्याला तलवार परतून दाखवायची गरज नाही पडत. आपण आता ऐतिहासिक भूमिकांबद्दल बोलत होतो. तुम्ही त्याच्यात असणाऱ्या विशिष्ट भाषा आणि ह्या सगळ्याबद्दल बोलत होतात. पण ह्या सगळ्याचा उपयोग करत असताना कशा पद्धतीने तुम्ही ह्या ऐतिहासिक भूमिकांचा अभ्यास केला? ऐतिहासिक भूमिका करताना मुळात आपण ज्या ऐतिहासिक व्यक्तीची भूमिका करतो त्याचा पूर्ण संदर्भ आपल्याला माहिती हवा. ती व्यक्ती कोण आहे, तिचं कार्य काय आहे, तिने कार्य ते कशा प्रकारे पार पाडले, त्या कार्याचा समाजावर काय परिणाम झाला, पूर्ण काळावर काय परिणाम झाला, लोकोत्तर भूमिकांचा काळावर परिणाम झाला होतो. आणि त्याचबरोबर ती भूमिका किंवा त्याचा आमचे परशुराम सामंत कवी म्हणायचे, तसं जो लेखक असतो त्या नाटकाचा किंवा त्या कलाकृतीचा, हाही खूप महत्वाचा असेल. आता करीन ती पूर्वसारखं नाटक आहे, हे वरेरकरांनी लिहिलेलं आहे. तर मामा वरेरकरांची जी काही लेखनशैली आहे ती वेगळी आहे. त्यांच्या लेखनशैलीला अनुरूप तुम्ही त्या शैलीशी जोडून घ्यायला हवं. राजा संध्यासारखं नाटक असेल तर गडकरी आहे, गडकऱ्यांची भाषा, गडकऱ्यांचं एक एक वाक्यच मुळी एवढं पल्लेदार असतं, तेवढा तुम्हाला दमसास हवा. कुठे श्वास घ्यायचा, कुठे रोखायचा, कुठे सोडायचा आणि ते वाक्य कसं पूर्ण करायचं आणि त्याच्यातला भावार्थ व्यक्त करायचा. हे कानेटकरांची नाटकं आहेत एवढी गाजलेली. तर ते कुणी लिहिलंय, ती व्यक्तिरेखा कुणी लिहिलेली आहे हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. आणि मग त्या लेखकाला न्याय देण्यासाठी आपण त्या प्रकारे अभ्यास करायला हवा. आपण गडकऱ्यांचं नाटक करत असू तर गडकऱ्यांच्या भाषेला आपण, गडकऱ्यांच्या भाषेचं तलवार आपल्याला पेलवता येईल याची आपण तयारी आपल्या मनगटात, आपल्या जिभेत, आपल्या कंठात करायला हवी. हे जसं तुम्ही त्या विशिष्ट लेखकांची भाषा सांगितलं, तसं ना प्रत्येक काळाची पण एक भाषा असते. तर त्या काळाच्या भाषेशी तुम्ही कलाकार म्हणून कसे जोडून घेता? अगदी साधंच उदाहरण घ्यायचं झालं तर अमुक एक काळ आहे, समजा शिवाजी महाराजांच्या मालिकेमध्ये तुमची भूमिका होती, तर तो काळ तुम्ही कसा जोडून घेतला होता? त्याच्यासाठी ना आपल्याला चित्रकलेचाही अभ्यास हवा. तुम्ही चित्र काढायला नकोय तुम्हाला, पण वेगवेगळी चित्र, महान चित्रकारांची चित्र सुद्धा तुम्ही अभ्यासायला हवीत किंवा पाहायला हवीत. जे खूप जुने चित्रकार होऊन गेले, ज्यांची पौराणिक चित्र खूप प्रसिद्ध होती, ऐतिहासिक चित्र खूप प्रसिद्ध होती. या चित्रांमधून, या चित्र जरी तुम्ही पाहिलीत ना तरी तुम्हाला कळतो त्या चित्रांमध्ये मूळ एक तो जोश, तो भाव, त्याचा पेहराव, तो पेहराव त्यांनी कसा पेललाय. कारण तुम्हाला जर बाराबंदी घालायची असेल तर ती बाराबंदी तुम्ही वागवता आली पाहिजे तुम्हाला शरीरावर. तुम्ही जर शेला घेतला, उपरणं घेतलं तर ते उपरणं वागवता आलं पाहिजे. उगाच ते गळ्यात अडकवलं स्टेथोस्कोप सारखं, डॉक्टर स्टेथोस्कोप अडकवतो, पण तो स्टेथोस्कोप कसा वापरायचा याचीही आपल्याला माहिती आहे. त्याच्यासाठी मग आपलं अवलोकन हवं. तसंच ते आता आपण काही उपरणी वापरत नाही किंवा रुमाल
पगडी, पागोटी. तर आपण ज्यावेळी चित्र पाहतो ही जुनी, त्यावेळी आपल्याला कळतं की बाबा त्यांनी कशा पद्धतीने ते गुंडाळलेले. आणि काही जुने दर्जेदार जे सिनेमे आहेत, उदाहरणार्थ रामशास्त्र्यांवरचा जागीरदारांनी केलेला सिनेमा म्हणा, आपल्या शांतारामांचे सिनेमा म्हणा, हे सुद्धा तुम्ही पाहायला हवेत. कारण ते तो दस्तावेज आहे आणि हा प्रत्येक कलाकारांनी पाहायलाच हवा. कारण हे जे जुने कलाकार आहेत ते मला तर रामशास्त्री अजूनही आठवतात. त्याच्यामुळे एक गंमत सांगतो. शाळेत होतो मी आणि चंद्र नभीचा ढळला असं ते नाटक होतं. बापू वसईत राहायला आले, त्यामुळे बापूंना तर आम्ही अगदी जवळून बघायचो. कारण त्यांची मुलं सगळे आमचे मित्र होते आणि दुपारी शाळा सुटली की आम्ही पाणी प्यायला त्यांच्याच विहिरीवर जायचं. तर बापूंनी त्यात राजाची भूमिका केली होती. तर त्यावेळी मास्टर दत्ताराम म्हणजे केवढा प्रचंड नट आहे वगैरे हे माहीत नव्हतं मला. पण मी ते नाटक पाहिलं होतं शाळेत, आपल्या 8 आणि तिकिटात ते असायचं. पण म्हटलं हा राजा हा असा असतो. राजाचे हावभाव, राजाचा जो आब, राजाचा जो दरारा हा देहबोलीतून कसा व्यक्त व्हायला हवा, तर राजा हा असा असावा हे माझ्या मनात त्या काळात जवळजवळ 60 वर्षापूर्वी बिंबलं गेलंय. तर अशा खूप मान्यवर कलाकारांच्या भूमिका पाहून सुद्धा आपल्याला आपल्या मनातल्या मनात अभ्यास करता येतो. खूप सहजतेने तुम्ही हे उदाहरण दिलं. पण ह्या सगळ्यामध्ये शब्दांचं महत्व काय असतं, किंवा शब्द हे शस्त्र किंवा शास्त्र म्हणून कसं वापरता येतं? शब्द तुम्ही रंगभूमी घ्या, सिनेमा घ्या, किंवा आता हे दूरचित्रवाणीचं माध्यम घ्या. तुम्ही जी तुमची कला आहे ती पोचवण्याचं जवळजवळ 70% काम हे शब्द करतात. त्यामुळे तो शब्द काय वजनाने वापरायचा, तो शब्द वाक्यातले शब्द कुठे तोडायचे, कुठे जोडायचे, कुठे सलग बोलायचे, याचा अभ्यास करावाच लागतो ना. बरं, ते शब्द ती बोली कुठची असेल, आता तर प्रादेशिक बोलींचा खूपच वापर केला जातोय. एकेकाळी प्रमाण भाषा ही प्रमाण मानली जाऊन ग्रामीण भाषा म्हणजे केवळ एकाच प्रकारची बोलली जायची, जी हीच ग्रामीण भाषा. आता नाही, आता मराठवाडी बोली, मालवणी बोली, वेगवेगळ्या बोली ह्या खूप वापरात विशेषतः दूरचित्रवाणी माध्यमात वापरल्या जातात. त्यामुळे त्या बोलीतले ते शब्द ते त्याच रिदममध्ये आले पाहिजेत, त्याच प्रकारे आले पाहिजेत. त्याचा जो लहेजा असेल, हा लहेजा असेल. आता मी वसईचं आहे, मला माहिती आहे. आमच्या इथे तर असं म्हणतात की दर 10 मैला गणी किती अशी भाषा बदलत जाते. मी तर वसईकर आहे. मला आमच्या इकडे भाषेचे एवढे अगणित प्रकार आहेत की अगदी सामवेदी भाषा वेगळी, जे वेगवेगळे जाती समूह आहेत त्या प्रत्येक जाती समूहाची वैशिष्ट्य असलेली स्वतःची अशी भाषा आहे. जे आदिवासी आहेत, वारली आहेत, दुबळी आहेत, यांची एक वेगळी भाषा आहे. किनारपट्टीची भाषा वेगळी आहे, जंगलातली भाषा वेगळी आहे, जंगलपट्ट्यातल्या लोकांची भाषा वेगळी आहे. वेगवेगळे जे जाती समूह आहेत, सातवाहनांनी आणलेले असतील, त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य असलेली एक भाषा आहे. आणि ती भाषा, तिचा अभ्यास करायला हवा आणि त्यानुसारच ते शब्दही उच्चारायला हवे. तुम्ही हिंदी आणि मराठी दोन्हीही भाषांमध्ये काम करता, तर मराठी वापरणं आणि हिंदी भाषा वापरणं ह्याच्यात नेमका काय फरक असतो? खूपच फरक असतो, खूपच फरक असतो. मराठी भाषेचं वाचन असल्यामुळे मग काय असतं, पाठांतर नसतं. एखादा आपण संवाद पाठ करतो, कधी कधी अशी एक वेळ येते ना की आपण पुढचा शब्द आपण मनातल्या मनात ब्लँक होतो. त्यावेळी मराठी भाषा, माझी मराठी भाषा असेल, माझी मायबोली असेल, तर मराठी त्या भाषेतला तो प्रतिशब्द तो त्याच वेळी माझ्या डोक्यातून सुचला जातो.
पण माझं हिंदीचं वाचन तेवढं नसल्यामुळे मला हिंदी प्रतिशब्द तेवढ्या त्या पाव सेकंदात सुचत नाही. त्याला पर्यायी प्रत्येक शब्दाचा छटा सुद्धा वेगवेगळ्या असतात, त्यामुळे त्या छटेचा तो शब्द त्यावेळी सुचत नाही. हा खूप मोठा फरक असतो. किंवा एक लहजा असतो. आता आपण मराठीत बोलताना मय बोलतो, तर मय नाही बोलत ना, मॅ. हा एक त्यांचा वेगळा लहजा असतो. आता हिंदीत सुद्धा पंजाबी हिंदी वेगळी, भोजपुरी वेगळी, मैथिली वेगळी, पण एक सरसकट प्रमाण भाषा अशी ठरवलेली आहे. तर ती प्रमाण भाषा आपल्याला हिंदी बोलता यायला हवी. त्याचा एक वेगळा अभ्यास करावा लागत असेल. होय होय, त्याचा अभ्यास करायला हवा. हे सगळ्या बरोबरीने तुम्ही कुठले असे एवढ्या आतापर्यंतच्या प्रवासातले असे कुठले प्रसंग आहेत, अशा कुठल्या आठवणी आहेत की ज्या पुन्हा पुन्हा तुम्हाला शिकायला तरी भाग पाडतात किंवा मनाला सुखावलं तरी करतात? खरं सांगू का, नटांनी ना कायम विद्यार्थ्याच्याच भूमिकेत असावं. आता मी सेटवर जातो ना, ही नवीन मुलं काम करत असतात, तर मी त्यांच्याकडून सुद्धा मला खूप शिकायला मिळतं. ते किती प्रोफेशनल असतात, ते किती आपल्या शरीराला जपतात, त्यांचं खाणं पिणं ह्याच्याकडे किती काळजीपूर्वक बघितलं जातं. म्हणजे आम्ही सुद्धा सिनेमा नव्हतो बघत किंवा अभ्यास करत नव्हतो, याच्यापेक्षा जास्त त्यांचा असतो. आता वेगवेगळ्या जागतिक फिल्म्स ते बघत असतात. ही माहिती सगळी मी त्यांच्याकडून घेतो. ते सांगतात की बाबा तुम्ही यांना ही फिल्म बघा, ही फिल्म बघा. तर ती कशी बघायची इथपासून आमची सुरुवात असते. म्हणजे आता जो कुठचा तो मीडिया असतो, मग तो कसा मिळतो, काय मिळतो, आणि मग आपल्याला जागतिक नटांची सुद्धा कामं बघता येतात. आमच्या वेळी तर आम्ही आपला फिडलर ऑन द रूफ जेव्हा केव्हा येईल त्यावेळी जाऊन बघायचा. टोपोलचा अभिनय तो ज्यावेळी फिल्म असेल त्याचवेळी मग तो साठवून ठेवायचा मनात. आता नाही, आता तुमच्याकडे जे नवीन नवीन मीडिया आले, तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही तो रेफरन्स बघू शकता. आणि हे सगळं या नवीन मुलांकडून शिकायचं. पुन्हा आम्ही काही रपट सरपट खायचो किंवा आमच्या तरुणपणात तर खूप खाणं हे चांगल्या तब्येतीचं लक्षण समजलं जायचं. तर ते तसं नसतं, असं आता हळूहळू पटायला लागलंय. तर या नवीन मुलांकडून सुद्धा खूप शिकायला मिळतं. हे तुम्ही नट म्हणून शिकता, पण ह्या प्रवासात तुमच्या आठवणी काय? कुठली भूमिका की जी कायमस्वरूपी स्मरणात राहिली? भूमिका तशा खूपच वेगवेगळ्या करायला मिळाल्या. तरी सुद्धा हल्ली माझी ओळख स्वामी समर्थांची भूमिका केलेली आहे ते तुम्हीच ना, अशी होते. तो स्वामी समर्थांची भूमिका ही माझ्या आयुष्यातली मला खूप प्रसिद्धी देणारी भूमिका म्हणून मी मानतो. काही भूमिका अशा होत्या ज्या राजा शिवछत्रपती ही सिरियल आली होती, तर दादोजी कोंडदेवांची भूमिका मला अनायसे अशी मिळाली. अगदी अचानक अशी मिळाली, कारण ते करणारे एक महान नट होते, पण त्यांनी टक्कल करायला नकार दिला होता. भूमिका यासाठी टक्कल करायला माझी तर एका पायावर तयारी होती आणि तो रोल मला मिळाला होता. पण काही कारणांमुळे ती भूमिका या सिरियलमध्ये तेवढी लांब राहिली नाही नंतर. तर असंही होतात, काही काही आपल्याला भूमिका मिळतात चित्रपटातल्या ज्या खूप सुंदर असतात, आपण जीव तोडून करतो, पण तो चित्रपट चालत नाही. तर नटाच्या आयुष्यात हे प्रसंग येतच असतात आणि त्याला नटांनी तोंड द्यायलाच हवं, ग्रेसफुली स्वीकारायलाच हवं. आणि प्रत्येक भूमिका तुम्ही मनापासून केलीत ना की त्याचं फळ तुम्हाला मिळतच मिळतं. खूप वेगवेगळे टप्पे भाषांचे असणारे त्यातलं महत्त्व आज आमच्या सर्व रसिकांना तुम्ही सांगितलं, त्याकरता मनपूर्वक तुमचे आभार. आणि रसिक व आठवणींची साठवण एक शब्द प्रवासमध्ये आजच्या भागात पूर्वाला इथेच थांबण्याची अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढल्या शनिवारी. तोपर्यंत नमस्कार.